नमस्कार, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण कांदा आणि बटाटे मिक्स अशी भजी बनवणार आहोत. सिंपलची रेसिपी आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीचे साहित्य पाहूया. बघा, भाजी बनवण्यासाठी बघा मी 2 ते 3 आलू स्वच्छ धुवून घेतले आणि त्याची साल काढून सोलून घेतले आणि अशा पद्धतीने किसून घेतले आणि मस्त स्वच्छ धुवून चाळणीवर निथळायला ठेवले. बघा, मस्त छान पूर्णपणे अशी कोरडी पण झालेली आहे. बघा, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाणी नाही आहे. दाबून अशा पद्धतीने पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे. बटाट्याच्या किसचं बटाट्याचं किस तुम्ही जाडा किंवा अगदी पातळ स्लाईस ते सुद्धा तुम्ही बनवू शकता. त्यानंतर बघा मी 3 कांदे घेतलेले आहे. मध्यम आकाराचे मस्त बारीक चिरून घेतलेले आहेत आणि पूर्णपणे असे मोकळे करून घेतलेले आहेत. त्यानंतर बघा मी बेसन घेतलेलं आहे. बेसन आपण आवश्यकतेनुसार वापरूया. त्यानंतर भजीचे साहित्य पाहूया. बघा 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी. 1 लसणाचा गाठा घेतलेला आहे. 1 चम्मच मी ओवा घेतलेला आहे. अर्धा चम्मच जिरं घेतलेलं आहे. पाव चम्मच हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आणि बघा कोथिंबीर असा जाडसर कट करून घेतलेला आहे. आता आपण भजी बनवण्याची तयारी करूया. बघा, जी मिरची आहे त्याच्या प्रकारे मी तोडून घेत आहे. आता खलबत्त्यामध्ये जाडसर आपण याचं वाटण तयार करून घेऊया. तुम्ही मिक्सरच्या पॉटमध्ये घालून सुद्धा याच्या पद्धतीचे जाडसर वाटण तुम्ही तयार करून घेऊ शकता. बघा, संपूर्ण आता हे घालून घेते. मस्त छान जाडसर आता आपण वाटण तयार करून घेऊया. बघा, अशा पद्धतीचे मी याचं वाटण तयार केलेलं आहे. बघा, छान आपलं वाटण झालेलं आहे. आता एका भांड्यामध्ये मी हे काढून घेत आहे. त्यानंतर जो आपण बटाट्याचा किस घेतलेला आहे तो घालून घेऊया. बघा, पूर्णपणे मोकळा, याच्यामध्ये बिलकुल असं पाणी राहिलेलं नाही आहे. छान निथळून घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये जे आपण कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत ते घालून घेऊया. कांदे आणि बटाट्याचं प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला जसं हवं आहे तसं. बघा, मस्त असा पातळ कांदा चिरून घेतलेला आहे. संपूर्ण कांदा घालून झालेला आहे. आता आपण त्यामध्ये जे मसाले आहेत ते घालून घेऊया. हळद घातलेली आहे, जिरं घातलेलं आहे, ओवा असा हातावर आपण चोडून घालूया आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता हे सर्व साहित्य आपण मस्त चोडून याला घेऊया आणि जो कोथिंबीर घेतला तो सुद्धा आपण घालून घेऊया. बघा, आता हे संपूर्ण साहित्य आता बटाट्याला आणि कांद्याला चोडून घालूया. त्यानंतर जे कांद्याला पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच आपण यामध्ये बेसन घालणार आहोत आवश्यकतेप्रमाणे. जेवढं बेसन याला बाइंडिंगला लागेल तेवढं बेसन आपण यामध्ये नंतर घालूया हळूहळू. बघा, अशा पद्धतीने मस्त छान चोडून घेऊया. आपण जे मसाले घातले ते सुद्धा मस्त बटाट्याला आणि कांद्याला व्यवस्थित लागतात. बघा, छान मस्त चोडून झालेला आहे. बघा, कांदा सुद्धा आता मऊ झालेला आहे. बघा, बेसन आता आपण याच्यामध्ये आवश्यकतेनुसार घालूया. तुम्हाला जर अगदीच कुरकुरीत ही भजी हवी असेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर घालू शकता 2 चम्मच किंवा तांदूळाचं पीठ किंवा मैदासुद्धा याच्यामध्ये तुम्ही घालू शकता. त्यामुळे भजी अशी अगदी कुरकुरीत मस्त तयार होतात. पण मी यामधलं कोणतंच काही घालणार नाही, फक्त बेसन घालणार आहे. बघा, आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. व्यवस्थित बाइंडिंग वाटत नाही त्यामध्ये अधिक मी 2 ते 3 चम्मच बेसन घालून घेत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आता हे मिश्रण आपण तयार करून लगेच भजी करायला घेणार आहोत. जास्त वेळ जर ठेवलं तर याला भजीला पाणी सुटतं. बघा, आता आपलं बेसनाचं तयार करून घेऊया. अशा पद्धतीची एकदा भजी नक्की बनवून बघा. या पावसाळ्यामध्ये खूप छान होतात. छान मस्त कुरकुरीत असे तयार होतात. परत मी थोडंसं यामध्ये बेसन घालून घेत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. बघा, आता व्यवस्थित मला असं वाटतं बाइंडिंग हळूहळू यामध्ये बेसन घालून आपण बाइंडिंग व्यवस्थित आलेलं आहे. बघा, आता छान व्यवस्थित बाइंडिंग झालेलं आहे. आता छान मस्त गरम तेल झालेलं आहे. त्यामध्ये आपण मिरच्या काढून घेऊया. 2 ते 3 मिरच्या तळून तयार झालेल्या आहेत.
त्यानंतर बघा अशा पद्धतीची पातळ पातळ आपण यामध्ये भजी अशी सोडूया. त्यामुळे मस्त छान अशी कुरकुरीत भजी आपले तयार होतात. बघा थोडं थोडंच मिश्रण सोडूया आपण आणि गॅस आता मध्यम हीटवर आपण ठेवूया. बघा मस्त छान आपली कुरकुरीत मस्त अशी कांदा भजी ही तयार होत आहेत. सारखं अलटपलट करूया म्हणजे सर्व बाजूने आपला जो कांदा आणि आपण जो बटाटा घातलेला आहे मस्त छान शिजून येईल. बघा आपली भजी आता तयार होत आहे. बघा ही भजी झालेली आहे. आता आपण ही भजी काढून घेऊया. मस्त गरमागरम आपली भजी तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने दुसरासुद्धा मी घाणा काढून घेतलेला आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की भजी कशी वाटली.